निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची प्राप्त प्रसंगी प्राप्त चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग विश्वभूषण वैराग्य मूर्ती देहू निवासी पंचमवेद निर्माते जगत उद्धारक जगतवंदने जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 3 चरणाचा निष्ठावंत भक्ताचं वर्णन सांगणार अभंग विठाला कशाला म्हणायचं निष्ठा देवा करता प्राण जरी द्यायची वेळ आली तरी माग सरकत नाही देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाए परी बचन ना जाई राम सिया राम जय जय राम। हो तुम्ही आम्ही देवाची आठवण करीत नाही तसं नाही प्रत्येक माणूस देवाची आठवण करतो पण कधी दुःख आल्याच्या अंगाला आला ताप देवा तू माझा अंगाचा गेला ताप तुझ्या बापाचा मी अशी भक्ती देवाला चलत नाही महाराज। कबीरदास महाराजाचा सुंदरसा दोहा आहे कबीरदास महाराज म्हणले दुःख आल्याच्या नंतर सगळेच लोक देवाची आठवण करतात आणि सुख आल्याच्या नंतर नेमकं देवाला विसरून जातात पण खरी आठवण तुम्ही जर सुखात केली तर तुमच्या जीवनात दुःखच येणार नाही। दुख में सुमिरन सब करे सुख में करे ना कोई जो सुख में सुमिरन करे दुख काहे को होए कबीरा दुख काहे को होए। अरे तुम्ही जर सुखात देवाची आठवण केली तर जीवनात दुःखच येणार नाही महाराज म्हणले आणि जीवनात येणारं सुख दुःख हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार असतं। सुख दुःख आए जाए जाए सुख दुख आए जाए सुख की भूख ना दुख की चिंता प्रीत जिसे अपनाए सुख दुख आए जाए। मीरा ने पिया विष का प्याला विष का भी अमृत कर डाला प्रेम कढ़ाई अक्षर पढ़कर मस्त कबीरा गाए सुख दुख आए जाए हो जीवनात येणारे सुख दुःख हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार असतं पण देवाची आठवण करणं गरजेचं आहे। विठाला विठाला परमार्थ करण्याकरता असं नाही की संसार सोडून द्यावा लागत असतो संसारी असावे असुनी नसावे भजन करावे वेळोवेळा। काही माणसाला अहंकार असतो दिवटे गुरुजी माझ्यासारखा संसार जगात कोणाला येत नाही खरं सांगू का माणसाची वेडी कल्पना आहे माणसापेक्षा चांगला संसार करण्याचं ज्ञान देवानं जर कोणाला दिलं असेल तर ते पशवाधिकार नाही म्हणून नाथ महाराज म्हणले तुम्ही पक्षाकडून शिका म्हणजे आपापल्या पक्षाकडून नाही सदेवार आहे म्हणून सांगायला हो मग कोण्या पक्षाकडून पक्षी
गुंतून या राहती. गुंतून राहत नाहीत महाराज. निसर्गाचा खरा अंदाज कोणाला हो? पक्षाला आहे, माणसाला नाही. विज्ञानानं कितीही शहाणपणा करू दे, आणखीन विज्ञान 48 तासाच्या पुढे गेलं. असं जर तुम्ही बातम्यामध्ये ऐकलं, येत्या 48 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, पुणे वेधशाळेचा अंदाज. मेघाताई खोले समजायचं आता थेंब सुद्धा पडणार पण 4 महिन्यांना अगोदर यावर्षी किती पाऊस पडणार आहे हे जर कोणाला कळत असेल तर झाडावरच्या पक्षाला कळते. कसं कळतंय? नियम आहे महाराज. उन्हाळ्याच्या चैत्र महिन्यामध्ये दाट पाल्याच्या झाडावर जर पक्षी घरटे करायला लागले की समजायचं यावर्षी पाऊस काळ भरपूर आहे. आणि काटेरी झाडावर जर घरटे करायला लागले की समजायचं यावर्षी दुष्काळ आहे, अंग भिजण्या इतकाच पाऊस पडणार आहे. हे कोणाला कळतं? पक्षाला. आणखीन सांगू का पक्षाचा किती संसार गोड आहे? ते सुगरण नावाचं पाखरू पाहिलं का तुम्ही? त्याचं नावच सुगरण आहे महाराज. ते सुगरण पाखरू कोण्याही झाडावर खोपा बनवित नाही. कोण्या झाडावर बनविते? त्याची पसवंतीच एवढी गोड आहे महाराज. झाड विहिरीच्या काठाला असावं, त्या झाडाच्या फांद्या विहिरीत लोंबलेल्या असाव्या आणि विहिरीत लोंबलेल्या फांदीला सुगरण पाखरू खोपा तयार करतं. एकही जुन्या गवताची काडी आणत नाही. त्याचं घरटं एवढं हिरवगार का दिसतं? त्याचं कारण आहे नवीन गवताच्या काड्या. आणि त्याचं डोकं एवढं सुपर आहे, 2 फुटाचा खोपा तयार आहे पण 1.5 फूट जागा वरी सोडली आणि खालच्या साईडला दरवाजा केलाय. वरच्या साईडला का केला नाही हो? त्याचा दिमाग असा आहे, वरून जर सरपटणारा साप फांदी फांदीनं जर आला, त्यानं जर पिलं खाण्याचा प्रयत्न केला तर त्या सापाला 1.5 फूट खाली वाकावं लागावं, तोपर्यंत साप त्याच्याच वजनानं पाण्यात पडतो. हे डोकं कोणाचं? पक्षाचं. आणखीन त्याचा संसार एवढा गोड आहे, त्याच्या चोचीमध्ये मुगाच्या डाळीच्या दाण्या इतका एक मातीचा खडा बसते. पण दिवसभर मातीचा खडा गोळा करणार, सुपारी एवढा गोळा बनवणार, खोप्यामध्ये नेऊन बसवणार आणि तेच पाखरू सायंकाळच्या वेळेस बाहेर पडणार, चमकणार काजवा नावाचं किडू पकडून आणणार आणि त्याच्यामध्ये खूप सून देणार. रात्रभर पिलायला ट्यूबलाईट सारखा उजड. लाईट बिल भरायचंही टेन्शन नाही आणि लाईट जायचं सुद्धा टेन्शन. इतका संसार माणसाला करता येतो का? मला तर वाटतं पक्षाचा संसार पाहिल्या कोण्याच माणसानं शहाणपणा करू नये, मी लय हुशार आहे म्हणून मला वाटतं ते बहिणाबाईनं संसार पाहिला महाराज सुगरणीचा. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने खोपा झाडाले टांगला. पिलनी जली खोप्यात जसा झुलता बंगला, तिचा पिलावरी जीव झाडाले टांगला. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने खोपा झाडाले टांगला. हे पक्षाचा संसार आहे विठाला. माणसाचा संसार असा आहे, किती जरी सुख शोधण्याचा प्रयत्न केला, संसारात आपण सुखात जगतो का सुखाच्या आशेवर? सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंदता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझा. माझे स्वहितने किती जरी सुख शोधण्याचा प्रयत्न केला तर सुख नाहीच ना संसारात. दुःख बांधवाने आहे हा संसार, दुःख बांधवाने आहे हा संसार.
आणि संस्कार हे लहानपणीच लागत असतात. एकदा का लेकराचं वय निघून गेलं पुन्हा संस्कार लागत. म्हणून मला तर वाटतंय घरातले 4 कामं कमी करावं माणसानं, पण आपल्या घरातल्या चिमुकल्याला या देशाचा नागरिक चांगला घडवणं हे तुमच्या हातात आहे. आता संस्कारच नाही राहिले महाराज. एक जणानं मला घरी चहा प्यायला नेलं आणि पोराला बोलून घेतलं, पाप्या इकडे सांग ना वाट किती. ते म्हणला ना वाट बाबान. खिशातून 200 रुपये काढे. बापानं मला जाय गोळ्या खाय, बिस्किट खाय, आईस कर. मला आला राग. मी आलं पोरग चुकीचं उत्तर देत आणि त्याला तुम्ही 200 रुपये देतात, मुस्कारात द्यायला पाहिजे. ते म्हणलं पोरग तू आहे का मग. मी म्हणलं तूच. म्हणला मग तू शांत बस. मी आणलं कस काय. ते म्हणला महाराज आमच्या खुडी आम्हाला माहीत असत्यात. मी आणलं कस काय. ते म्हणला ते आता पोचतर 9-8-35 म्हणत होतं, पैसे देऊ देऊ बाबांवर आणले. जाते म्हणला शेदवंश आणखीन मात्र पोरग 72 वर. लय अवघड आहे महाराज. एका शिक्षकानं विद्यार्थ्याला उठील, ओट पाण्यात राहणाऱ्या 5 जलचराची नावे सांग. ते म्हणला बेंडूक. मास्तर म्हणला 1 बरोबर आला, आणखीन 4 सांग. ते म्हणला त्याची माय, त्याचा बाप, त्याचा भाऊ, त्याची बहीण. मास्तरला तर अटॅकच आला. 8 दिवस पोरग शाळेत आलं नाही. मास्तर म्हणला 8 दिवस पोरग शाळेत कम नाही आलं म्हणून 9व्या दिवशी मास्तर घरी गेला. घरी आलेला पोराच्या आजानं बघितला ना आजा म्हणला पाप्या मास्तर घरी आला. पाप्या म्हणला बाबा तुम्हीच लपा. आजा म्हणला मला लपाय सांगतोस. ते म्हणला सांगितलंय मास्तरला मग आज आम्ही आलाय. 8 दिवस मी शाळेत येणार नाही. म्हणून लेकरायला चांगले संस्कार असले पाहिजे महाराज. हे आमचे हे सर्व गुणीजन मंडळी आहेत ना, आम्हाला जर आमच्या मायबापानं जर बाहेर आळंदीला कुठं शिकायला घातलं नसतं तर आमची सुद्धा हीच अवस्था झाली असती महाराज. पण हे उपकार ज्ञानोबारायाचे. म्हणून ज्ञानोबारायासाठी मी नेहमी म्हणतो ना, हमें जो तुम्हारा सहारा न मिलता भंवर में ही रहते किनारा न मिलता. हमें जो तुम्हारा सहारा न मिलता भंवर में ही रहते किनारा न मिलता. किनारे पे भी तो लहर होती अगर तुम ना होते, अगर तुम ना होते हमें और जीने की चाहत ना होती. अगर तुम ना होते, अगर तुम ना होते. अरे भंवर में ही रहते किनारा न मिलता. नदीमध्ये राहून सुद्धा एखाद्या किनाऱ्याचा सहारा मिळू नये इतकी वाईट अवस्था झाली असती. पण उपकार ज्ञानोबारायाचे. काय द्यावे त्यासी फावे उतराई ठेविता पायी जीव थोडा. म्हणून चांगले संस्कार असले पाहिजे. मीराबाईवर चांगले संस्कार आहेत. राजानं मुंडकं टेकवलं की मीराबाई मुंडकं टेकवायच्या. राजाला नवल वाटलं. राजानं देवाच्या मूर्तीकडे तोंड केलं आणि राजाच्या मुखातून एक वाक्य बाहेर पडलं, मने देवाईचा करावा सांभाळ. मने देवाईचा करावा सांभाळ. हसे ते वेल्हाळ मीराबाई. हसे ते वेल्हाळ मीराबाई. देवा हिचा तुम्ही अंगीकार करा. मीराबाईला वाटलं माझा अंगीकार म्हणजे माझं कन्यादान माझ्या बापानं केलं. त्या दिवशीपासून सारखं मीराबाई भजन करू लागले महाराज. सारखं भजन करू लागले. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. भजन करू नये असं नाही. स्त्रियांनी भजन केलं पाहिजे. जनाबाईनं भजन केलं पण कुठं केलं. पाठी मागे डोळे झाकून उभे ते जणे. ही आचारसंहिता आहे महाराज आपल्या संप्रदायाची. नाही तर बायका भजन म्हणत नाहीत असं नाही. लय इकडं नाही बरं.
वसमत तालुक्यात एका गावात कीर्तन झालं. एका बाईचा जागर ठुला. महाराज म्हणले बाईचा आवाज लयच चांगला आहे. मिळालं भीमसेन जोशी चुलती काय? नाही म्हणली आवाज ऐका ना. मिळालं बैठकीतूनच ऐकतो. तिचा अभंग असा होता कोणत्याच गाथ्यात नाही. तिचा अभंग ऐकल्या मला 2 दिवस मळमळच होऊ लागलं. अरे बाबा. पार्वती महादेव संन्यासीन कसा झाला गणपती. झोपी ती चुडासाय पाहिजे म्हणलं जिबिलायच्या. लय अवघड आहे. कोणत्याच गाथ्यात नसते तिचे अभंग. अरे अरे विठोबा जाऊ द्या विठाला विठाला. म्हणले भजन ते ओंगळवाणी अंतर का जाणे. पण मीराबाईचं तसं भजन नव्हतं महाराज. 1 तारीवर भजन म्हणायच्या मीराबाई. बावरी बावरी हाती घेऊन 1 तारी मीरा भजन करी. गोड भजन म्हणायचे. हो माणसं आताची 1 तारीवर भजन म्हणतात माता गांजा पिऊन. मया झोपडीचा बांबू लई किडका मै झोपडी मोडल बर का. मला अंगाव पडायला पाहिजे एखाद्याची झोपडी. मीराबाईला वाटलं माझं कन्यादान केलं. त्या दिवशीपासून सारखं भजन करू लागले मीराबाई. आणि कन्यादान करणं सगळ्यात मोठं पुण्य महाराज. मुलगी झाली म्हणून खंत व्यक्त करू नका. 1 कन्यादान देणं म्हणजे पृथ्वी दान दिले इतकं पुण्य. साळंकृत कन्यादान पृथ्वी दानाच्या समान. 1 मुलगी दान देणं म्हणजे पृथ्वी दान दिले इतकं पुण्य. म्हणून मला वाटतं एखादा मुलीचा बाप गरीब असेल, असू द्या गरीब, त्याला 1 मुलगी आहे, 2 मुली आहेत, 3 मुली आहेत, गरीब आहे तो. कधी सप्त्याला पट्टी देऊ शकत नाही, कधी अन्नदान देऊ शकत नाही, कधी सुवर्णदान देऊ शकत नाही. पण त्याच 3 मुली आपल्या गरीब बापाच्या पदरात कन्यादानाचं पुण्य टाकल्याशिवाय राहत नाहीत. त्याला मुलगी म्हणतात. आणखीन सांगू का, मला वाटतं जेवढी मुलगी बापावर प्रेम करते तेवढा मुलगा कधीच करत. तुमची मुलगी बाहेर शिकायला असू द्या आणि मुलगा सुद्धा बाहेर शिकायला असू द्या, ज्या ज्या वेळेस तुम्ही मुलाला फोन करता त्या वेळेस मुलगा बापाला एकच म्हणेन, बाबा मला पैसे पाठवून द्या. आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही मुलीला फोन करता त्यावेळेस मुलगी एकच म्हणेन, बाबा तुम्ही जेवण केलं का. म्हणजे मुलीचं लक्ष बापाच्या पोटाकडे असतं आणि मुलाचं लक्ष बापाच्या नोटाकडे असतं. कोण जास्त प्रेम करते महाराज. अहो ज्या वेळेस तुम्ही उतार वयामध्ये थकतान, तुम्हाला उठता येणार नाही, बसता येणार नाही, नाका तोंडात माशा जात्यान, त्यावेळेस तुमचा मुलगा तुमच्या जवळ येणार नाही. पण शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला जर मुलगी असेल ना, तीच मुलगी स्वतःचं घरदार संसार सोडून आपल्या पित्याची सेवा करायला आल्याशिवाय राहणार नाही. त्याला मुलगी म्हणतात महाराज. आणि त्या मुलीला तुम्ही पोटात मारतात. मी तर म्हणतो, माफी मागून बोलतो, आताच्या बायका पुतना राक्षसिनीपेक्षा बेकार आहे. कारण तिनं बाहेरली मारली, हे स्वतःच्या पोटातलीच मारायला लागले. अरे गर्भात असलेली मुलगी आईला प्रार्थना करते, आई सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार, दुनियेचा रंग मला कोण दावणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. आई फक्त मला जन्म घेऊ दे, होईल मी मोठी शिकून शिकून मारील भरारी पाखरी होऊन, शाळेतून आल्यावरी काम करणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. आई मी आणखीन काय करीन, राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधीन 2-2, कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. मला वाटतं या मंडपात आलेल्या प्रत्येक माऊलीन जर विचार केला ना,
ज्या वेळेस तुम्ही तुमच्या आईच्या पोटात होता त्यावेळेस तुमच्या आईने जर हे विचार केला असता तर तुम्ही आज मंडपात सुद्धा दिसला. हे उपकार आहेत तुमच्या आईचे महाराज. म्हणून तुम्ही लक्षात घ्या, आज जेवढे काही इथं पुरुष बसले आहेत, आपल्याला मुलगा व्हावा सगळ्यात जास्त कोणाला वाटते? माता माऊलीला. तुम्हाला सांगू का, या देशामध्ये असे गाजलेले माणसं तुम्हाला नावं सांगेन, त्याला एकही मुलगा नाही तरी ते समाधानी आहेत. नावं सांगू का? मला सांगा, शरद पवार साहेबाला किती मुलं आहेत? एक बी नाही. सुशील कुमार शिंदे साहेबाला किती मुलं आहेत? एक बी नाही. गोपीनाथराव मुंडे साहेबाला किती मुलं आहेत? एक बी नाही. अशोकराव चव्हाण साहेबाला किती मुलं आहेत? एक बी नाही. मग मला सांगा, एवढे मोठी माणसं जर समाधानी असतील तर मग आपल्यापाशी आहे काय? काय आपल्यापाशी? तरी मुलगा असा वाटतंय काय काडी लावायला? म्हणून कुठंतरी समाधान व्यक्त केलं पाहिजे महाराज. म्हणून स्त्री भ्रूण हत्या थांबली पाहिजे. विठाला मीराबाईला वाटलं माझं कन्यादान माझ्या बापानं केलं. त्या दिवशीपासून सारखं मीराबाई भजन करू लागल्या. म्हणता काय शियाय लागी लगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गाली 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 हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गाली गाली हरि गुण गाने लगी. मेरा राज दीवानी कहाने लगी. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. राणा ने विष दिया मानो अमृत पिया, साड़ी रानी बड़ा बाबा बाबा गमर गमसा. राणा ने विष दिया मानो अमृत पिया, मेरा सागर में सरिता नहाने लगी. गली 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 हर गुण गाने लगी. ऐसी लागी मेरा हो गई मगन, ऐसी लागी मेरा हो गई. वो तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. सारखं भजन करायची मीराबाई. गावातले लोक निंदा करू लागले, अरे वेडी झाली, पागल झाली. ज्या ज्या वेळेस तुम्ही जगात चांगलं कार्य करताना त्या त्यावेळेस तुमची जगात जास्त निंदा होईल. म्हणून चांगल्या माणसानं कधीच थांबू नये महाराज. लोक अपवादाला बघून कधीच घाबरून जायचं नाही. ज्या दिवशी तुमची जगात निंदा होईल त्या दिवशी समजून चला कुठंतरी आपली प्रगती सुरू झाली. खचून जाऊ नका. 450 वर्षापूर्वी माझे छत्रपती शिवाजी महाराज लोक अपवादाला बघून जर थांबले असते तर आज हे सप्ताह सुद्धा कुठंतरी थांबले असते. 450 वर्षापूर्वी माझे जगद्गुरु तुकोबाराय लोक अपवादाला बघून जर थांबले असते तर आज आपल्याला त्यांच्या गाथेचे विचार घेता आले नसते. पण मोठी माणसं रडत बसत नाहीत, मोठी माणसं लढत राहत असतात. ऐका, सहन करा. सहन केल्याच्या नंतर निंदा करणारे लोक तुमचे एक दिवस वंदन करते. सब्र कर बंदे मुसीबत के दिन चले जाएंगे, सब्र कर बंदे मुसीबत के दिन चले जाएंगे, हंसी उड़ाने वालों के चेहरे एक दिन उतर जाएंगे. सहन करा महाराज. सहन केल्याच्या नंतर पूजा होत असते जगामध्ये, पूजा. आणि निंदा करणाऱ्या माणसाचा अभेर करू नका. निंदा करणारा माणूस तुमच्यावर उपकार करत असतो. किती उपकार करतो सांगू का? आपली निंदा करून आपलं सगळं पाप तो स्वतःच्या डोक्यावर घेतो, स्वतः नरकात जातो आणि आपल्याला स्वर्गात पाठवतो. सांगा, एवढे कोणी उपकार करील का? म्हणून तुकाराम महाराज म्हणले, निंदकाचे घर असावे महाराष्ट्रात,
शेजारी बरोबर आहे का? असावे जिल्ह्यात, असावे तालुक्यात, असावे गावात सुद्धा नाही, असावे तेवढा मोठा फायदा आहे. एखाद्या गुरुनं जर शिष्याकडे कपडे धुवायला दिले तर शिष्य साबण मागते. तेच कपडे जर धोब्याकडे दिले तर धोबी पैसे मागते. पण निंदक नावाचा माणूस पैसे घेत नाही, साबण घेत नाही आणि पाप रूपी कपडे धुवून दिल्याशिवाय, याला म्हणतात असो ऐसे खळ फार आम्हा तयाचे उपकार करीती पातकाची धुनी मोल न घेता सावनी. म्हणून निंदकाचे उपकार मानाव. मीराबाईची निंदा करू लागले आणि राजाला वाटलं कुठंतरी आता हिचं लग्न लावून द्यावं, म्हणून राजा राजपुत्र पाहण्याकरता गेलेला आहे. मीराबाई घरी भजन करून आल्या ना आपल्या आईला प्रश्न विचारला, आई बाबा कुठं गेलेत? अगं मीरा तुला स्थळ पाहण्याकरता गेलेले. अगं आई पुनर्विवाह करणार आहेत का बाबा माझा? लग्न झालं का? हो येऊ दे बाबाला विचारते. घरी आले पुन्हा विचारलं, बाबा कुठं गेलतात? अगं मुली तुझं लग्न करायचंय. बाबा पुनर्विवाह करणार आहेत का? म्हणजे आठवा तो दिवस बाबा तुम्ही मला मंदिरात देवाच्या घेऊन गेलात आणि देवाच्या समोर शब्द दिला म्हणे देवाईचा करावा सांभाळ. त्या दिवशीपासून पतीच्या स्वरूपामध्ये मी कृष्णाला पाहते. आता दुसरा पती मी जीवनात करू शकत नाही. ऐका ना, तुम्ही कोण्या तरी एखाद्या मुलासोबत माझं लग्न लावून देणार, एक दिवस तो मुलगा मरणार आणि आयुष्यभर मला कुंकू पुसून रडत बसावं लागणार. त्यापेक्षा मी एकच पती असा पाहिलाय, त्याच्यासोबत लग्न केल्याच्या नंतर एका जन्मात काय मला जन्मोजन्मी विधवा व्हायचं कामच नाही. आई से बर को क्यों बरू जो जन्मे और मर जाए, बरबरा गोपाल जी मेरे छुड़ो अमर हो जाए, मेरे छुड़ो अमर हो जाए. बाबा म्हणून त्या देवानं माझा अंगीकार केलाय. तेने केला से माझा अंगीकार नका दुजावर पाहू आता, नका दुजावर पाहू आता. राजाला वाटलं आता आपली मुलगी ऐकत नाही. विषाचा प्याला घेतला, विष घालून मारण्याचा प्रयत्न केला. विषाचा प्याला हातात आल्यावर भीती वाटली, चिंता वाटली नाही वाटली, पण एका गोष्टीचं दुःख वाटलं. ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं तोच बाप आज मला मारून टाकायला निघालाय. म्हणून डोळ्यात पाणी आलं आणि देवानं मीराबाईला विचारलं, मीरा काहे तेरी आँखियों में काहे तेरी आँखियों में पानी हो, काहे तेरी आँखियों में पानी, काहे तेरी आँखियों में पानी हो. प्रेम दीवानी मेरा कृष्ण दीवाना
पण दुःख वाटलं आणि मीराबाईनं गटकन विष प्राशन केलं. तुम्हाला वाटतंय का मीराबाईवर परिणाम झाला? नाही नाही महाराज. मूर्ती झाली काळी देवाची, मूर्ती झाली काळी देवाची, झाली तयाची ते वेळी, मूर्ती झाली काळी देवाजीची. का? कारण मीराबाईवर आलेलं संकट देवानं स्वतःच्या अंगावर घेतलं. ओ धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. का मीराबाईचं संकट देवानं स्वतःच्या अंगावर घेतलं? कारण मीराबाईनं जर कोणती भक्ती जीवनात केली असेल तर ती फक्त निष्ठेची भक्ती केली. म्हणून जीवनामध्ये निष्ठा असली पाहिजे. म्हणून ते निष्ठेचं वर्णन करत. निष्ठावंत भाव स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. निष्ठावान वेगळा आणि निष्ठावंत वेगळा. किती जरी आपल्यावर संकट आलं तरी त्या संकटामध्ये देवावरची निष्ठा कधीच कमी होत नाही. त्याला म्हणायचं निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. कशाला म्हणायचं निष्ठा? दिलेर खानासोबत लढता लढता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याचे काही हात तुटले, काही पाय तुटले. एका मावळ्याचे दोन्ही हात तुटले, त्याचे शरीर उचलून आणण्यात आलं आणि महाराजाला कोणीतरी सांगितलं, महाराज एका मावळ्याचे दोन्ही हात तुटले. तो महाराज म्हणले, जाऊन सांगा तुला भेटण्याकरता महाराज येत आहेत म्हणून.
त्याला कोणीतरी सांगितलं, अरे तुला भेटण्याकरता छत्रपती शिवाजी महाराज येणार आहेत. आनंद झाला आणि दुःखही एका गोष्टीचं झालं. माझ्यासारख्या गरिबाच्या झोपड्यामध्ये महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज येणार आहेत. बाजावर त्याचं शरीर टाकलेलं आहे. महाराज घोड्यावर बसून दाड 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 त्याच्या झोपड्याकडे निघाले. महाराज खाली उतरले. महाराज त्याच्यापाशी गेले. महाराज दिसल्याबरोबर बोक्सू बोक्सू मावळा रडू लागला. त्याला विचारलं महाराजांना, अरे रडतोस? अरे आपण क्षत्रिय आहोत, आपण रडत बसलं नाही पाहिजे, आपण लढत राहिलं पाहिजे. तुला वाटतंय तुझे 2 हात तुटले म्हणून माझ्या संसाराचं काय होईल? चिंता करू नको. जोपर्यंत हा शिवाजी राजा जिवंत आहे तोपर्यंत तुझ्या संसाराची चिंता, तुझ्या मुलाबाळांची चिंता हा छत्रपती शिवाजी राजा करेल. त्यावेळेस त्याच्या मुखातून एक गोड वाक्य बाहेर पडलं. त्यानं काय सांगितलं माहितीये का? राजे, हात तुटले म्हणून रडत नाही राजे, हात तुटले म्हणून रडत नाही राजे. महाराष्ट्राचा राजा माझ्या झोपड्यात आलाय आणि त्या राजाला दोन्ही हाताने मी मुजरा करू शकत नाही, त्याचं मला दुःख आहे. याला म्हणायचं महाराज निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म. हो, कशाला म्हणायचं निष्ठा? देशभक्ताच्या जीवनामध्ये काय कमी निष्ठा आहे का? आज आपण देशामध्ये सुरक्षित का हो? मला तर वाटते 2 जणांचे उपकार मानागड्या. एक देशाला जगवणारा शेतकरी आणि देशाला वाचवणारा देश जवान. जय जवान जय किसान. मला तर वाटतं या देशाला जगवणारा ही शेतकरीच आहे, वाचवणारा सुद्धा. कारण आज जेवढे काही आर्मी मध्ये मुलं आहेत तिथं कोणाचा मुलगा आहे? आमदाराचा मुलगा आहे? खासदाराचा मुलगा आहे? अहो नाही, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले मुलं देशाच्या सीमेवर जातात, देशाचं रक्षण करतात. म्हणजे देशाला जगवणाराही शेतकरीच आहे, वाचवणारा सुद्धा. अनेक हल्ले झालेत महाराज या देशावर. 26/11चा बॉम्बस्फोट वाचा. 26/11 या दिवशी या देशामध्ये काळा दिवस आला होता. अनमल कसाब नावाचा एक दहशतवादी अनेक दहशतवाद्यांना घेऊन मुंबईमध्ये आला होता. महाराष्ट्राची शान मुंबई, महाराष्ट्राची शान मुंबई. टाका उडून टाकण्याचा निर्धार त्यानं केला होता. साखळी बॉम्बस्फोटनं मुंबई हादरवली होती. ताज हॉटेल उडवण्याकरता टार्गेट केलं होतं. 200-250 सर्वसामान्य समाज त्या हॉटेलमध्ये मारल्या गेला. पण ज्या वेळेस या देशातल्या शूरवीर सैनिकाला कळलं, सर्वांनी धाव घेतली. आता माझा देश वाचला पाहिजे, आता माझी मुंबई वाचली पाहिजे, आता माझा महाराष्ट्र वाचला पाहिजे. सर्वजण पळत होते. त्याच्यामध्ये IPS हेमंत करकरे नावाचा होता, त्याच्यामध्ये IPS अशोक कामठे नावाचा होता, त्याच्यामध्ये IPS विजय साळटकर नावाचा होता. सगळे मिळून लढत होते. प्रत्येकाच्या हातात बंदूक होती. तिकड्या गोळ्या इकडं, इकड्या गोळ्या तिकडं. अशा गोळ्या झाडा झडतीमध्ये भारतीय जवानाच्या छातीत 10 गोळ्या घुसल्यान जवान खाली पडला. माशासारखा तडफड करायचा, उठायचा, भारत माते की जय म्हणायचा आणि गोळी सोडायचा. असं करता करता समोरच्या 10 दहशतवाद्याचा त्यानं काटा काढला होता. पण 11वी गोळी त्याच्या छातीत ज्यावेळेस घुसली त्यावेळी जवान खाली पडला आणि भारत मातेला विनंती करू लागला, माते, लहानपणापासून ते या तारुण्यापर्यंत मी या देशाची सेवा केली, पण मी तुला काहीच मागितलं नाही. आज मी मरतोय याचं मला दुःख नाही. इथून पुढे माझ्या हातातून देशाची सेवा घडणार नाही याचं मला दुःख आहे. म्हणून जाता जाता एकच मागणी मागतो, पुढचा जन्म माझा झाला तर याच भारत देशात व्हावा. पुढचा जन्म माझा झाला तर एका देशभक्ताच्या घरी व्हावा आणि पुढच्या जन्मी सुद्धा माझ्या हातातून देशभक्तीच घडावी. ज्या आँख खुले वो धरती हिंदुस्तान की हो, ज्या आँख बंद हो वो गली हिंदुस्तान की हो. अरे हम मर भी गए तो कोई गम नहीं, लेकिन मरते वक्त हाथ में मिट्टी हिंदुस्तान की हो. जिएंगे और मरेंगे
अरे जे जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. आज बरेचसे तरुण मंडळी इथं आहेत. म्हणून सांगतो, जगायचं असलं तरी देशासाठी जगा, मरायचं असलं तरी पोरीसाठी काय मरतो नालाय का? देशासाठी मरणं. अरे क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन भी नहीं मिलेंगी तुम्हारे दफन के लिए. मरना है तो देश के लिए मरो मेरे यारो, हसीना भी दुपट्टा फाड़ के देंगी तुम्हारे. आता प्रेम ज्याला नावाची वस्तू कळत नाही, ज्याला व्याख्या कळत नाही, ते बी प्रेम करायला लागले. मायबापानं लहानाचं मोठं करायचं, कॉलेजचा खर्च मायबापानं करायचा, शाळेचा खर्च मायबापानं करायचा. पोरगो कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर स्टेटस ठेवतंय, माय लाईफ माय जानो. तू जानो डबल सिमचा फोन वापरी, ती तुला एकच नंबर माहिती, नको वळवळ करू. बाकीचे 2 जण बॅलेन्स टाकू मेले, तू 3रा नंबर आहे. एका पोराने एका पोरीला मेसेज केला, हसत असेल तर हसू पाठव, रडत असेल तर आसू पाठव, झोपलेली असेल तर स्वप्न पाठव, जागी असेल तर शुभेच्छा पाठव. ती पोरगी त्याच्यापेक्षा गेलेली होती. ती म्हणली, भांडे घासाले खरकटा पाठवू का? याला प्रेम म्हणत असते होय. अरे प्रेम करावं, हो देशावर करा, प्रेम करावं, आपल्या आई वडिलावर करा महाराज. हो म्हणून निष्ठा असली पाहिजे. जे देशासाठी ज्यांनी प्राण सोडला त्यांच्यासाठी म्हणायला काय हरकत आहे? निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. कारण देव कधीच बाह्यरंग बघत नाही, अंतरीची घेतो गोडी, बाहे जोडी भावाची. तुम्ही आम्ही बाह्यरंग बघतो, तो आपला संसार चालला कशावर? बाह्यरंग. अंतरंग कळतंय का? मला सांगा, तुमचं पोरग जर पोरगी पाहायला गेलं तर रूप पाहून पोरगी पसंत करते का गुण पाहून? रूप पाहून. गुण त्यानं पाहिलेले असतात का? मग आता मी बऱ्याच पोराला सांगत असतो, चमडा चांगला असून उपयोग नसते, माणसाचं मन चांगलं असलं पाहिजे. म्हणून पाहता आलं तर मन पहा. आमच्या इथे एक जणांना 22 पोरी नापास केल्या, घरी खाला भाकरी नाही. पण उगत लोकांच्या लेकराला नाव ठेवायची, कोणतीची हाईटच कमी आहे, कोणतीची हाईटच जास्त आहे, कोणती जाडच दिसायली, कोणती उन्हात गेल्यावर लालच पडायली. या तू करतो तरी कोणती पास? त्याचं इतकं वय झालं आता कोणी त्याला पोरगीत देईन. पुन्हा पोरगी पाहायला गेलं आणि पोरीनं त्याला विचारलं, तू नाव काय? ते म्हणला वसंत. ती म्हणली, मला नाहीत पसंत. आणि पोरी 5 दिवस गेले पर हो, आता एक भेटणं तुम्ही दुसरी नापास कुठं करतात? आता अवघड झालं. आता पोरीला आली किंमत आणि पोरीच्या बापाला आलं डिमांड. काय येऊ नये? अहो 10 वर्षापूर्वी पोरीचा बापाचा पाया पडत होता महाराज, आमचं लेकरू पदरात. त्यावेळेस पोराचा बाप म्हणायचा, हे तुम्ही कुठे, आम्ही कुठं. आता जिरली का? आता बळद जे हरी घालायला, ज्या हरी ते म्हणला पुढच्या घरी. यंदा नादीत नाही लागायचं. म्हणून मुलीच्या बापानं सुद्धा मुलगी देत असताना परिस्थिती न पाहता स्थिती पाहणं गरजेचं आहे. काय पाहणं गरजेचं आहे? परिस्थिती नाही, स्थिती. जुन्या काळातले लोक परिस्थिती पाहत नव्हते, स्थिती पाहत होते. घराना माळकरी आहे का? मुलगा निर्व्यसनी का? देऊन टाका मुलगी. गरीब आहे असू द्या, गरीब म्हणायचे, आज न उद्या होईल श्रीमंत. पण निर्व्यसनी मुलाला मुलगी देणं गरजेचं आहे. हो, मुलगा जर श्रीमंत असेल आणि तो जर व्यसनी असेल तर 1 दिवसात इष्ट टिकून खाऊ शकतो. म्हणून जुनी माणसं म्हणायचे, अर्धीच असा मत कशी असा? सुखाची असा. कारण लोक परिस्थिती पाहत नव्हते, स्थिती पाहत होते. माणसं पैशानं सुखी नसतात, संस्कारानं सुखी राहत असतात. आता तसं राहिलं नाही, आता परिस्थिती पाहिली. आता कोण्या पोरीच्या बापाला विचारायचं पोरग कसं पाहिजे, ते म्हणते नोकरीवालं पैशावालं पाहिजे. त्यानं 2 टाइम बिन पाण्याची पिली तरी चालती, त्याला रोज फाट्याहून धरून आणावं लागलं तरी चालतंय. मग आता पोरग कसं पाहिजे? नोकरीवालं पाहिजे, नाही का? म्हणून सध्याच्या काळामध्ये घटना घडायला लागल्यात. लग्न झाल्याच्या नंतर 6 महिन्यालाच मुलीनं फुकून घेणे, औषध पिऊन मरणे, इरीट तुडी टाकून मरणे, या गोष्टी का घडायला लागल्यात? त्याला जबाबदार सासरचे लोक नाहीत, त्याला जबाबदार माहेरचे लोक आहेत, तिचा बाप आहे. का? कारण तिच्या बापानं मुलगी देत असताना माणसं पाहिले नव्हते. काय पाहिला होता?
पैसा पाहिला होता म्हणून परिस्थिती न पाहता काय पाहणं गरजेचं आहे, स्थिती. आणि पोरीच्या मायला तर आता एकच वाटायले, पोरग कसं का असं ना मात्र त्याला मायबाप नसा. आमच्या गावातली एक बाई म्हणली, महाराज आमच्या बबीला एखादं पोरग पाहणं. मी आलं काकू काय पोरं पाहत हिंडतो काय मी? नाही तुम्हाला ठेपा असते, आम्हाला विचारावं लागते. मी आलं कसं पाहिजे पोरग? तुमच्यासारखंच माळकरी असा, 10-5 चक्कर जमीन असा, आम्ही किती हुंडा द्यायला तयार आहेत महाराज. मी आलं बरं, पण आमची एक आट आहे. मी आलं काय आट आहे? पोराला मायबाप नसा. मी आलं बाबू, मग इथं छातीत दबली. पण मी बी महाराज माणूस आहे. मी आणलं काकू एक पोरग आहे तसं. म्हणली कसं आहे? मी आणलं सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, माळकरी आहे, जमीन जायजात भरपूर आहे, सगळं चांगले, पण पोराची बी एक आट आहे. म्हणली काय आट आहे? मी आणलं पोराची आट आहे, पोरीला मायबाप नसा. बाई आम्ही काय इरी तुडी हाणाव का? मी आणलं मग त्याच्या मायना फक्कन घ्याव का? तू इरी तुडी हाणाव का? काय बोलायला आलीस मंजुळा? विठाला आमचे सायाळकर बाबा आहेत तिकडे, ते कॉपी तुम्हाला नाही लक्षात त्याची. विठाला म्हणून परिस्थिती न पाहता स्थिती पाहणं गरजेचं आहे. म्हणून देव कधी बाह्य रंग बघत नाही. भाव का भूका हुए तो भाव ही बस सार है, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है, भाव बिन कुछ भी बने मैं कभी लेता नहीं, भाव का भूका हुए तो भाव ही बस सार है, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. त्याला फक्त भाव लागतो, जातीचा संबंध नाही. तुका म्हणे नाही जाती सवी काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य, किंवा याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. किंवा तुका म्हणे याती आणि हो का तयाची. हे प्रमाण कोणाचे? तुकाराम महाराजाचे. म्हणून तुकाराम महाराजाला परमार्थात जातीवाद करणाऱ्या माणसाची अतिशय चिडे. महाराज सांगतात एवढं सांगून जर एखादा नालायक माणूस ऐकत नसेल तर त्याला कुंभी पाक नरकात जावं लागतं. वैष्णवाची याती वाणी जो आपण भोगितो पतन कुंभी पाक. म्हणून परमार्थात 2 भयंकर पाप सांगितले. एक परमार्थात येऊन साधू संतांची निंदा करणं, परमार्थात येऊन एखाद्या वैष्णवाची जात विचारणं. हे 2 पाप जन केलेत, नरकाशिवाय त्याला दुसरीकडे जागाच भेटत. या मंडपात आल्याच्या नंतर तुम्ही आम्ही एकच आहे. ते माझे सोयी रे सज्जन सांगाती, पाया आठविती विठोबाचे. म्हणून जातीचा संबंध नाही. जात पाहण्याकरता एक ठिकाणी परवानगी. आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी देत असताना तिथं 100% जात पहा, पण इथं संबंध नाही. जात कशाला म्हणायचं? जात असती ती इज्जत असती, आणि जात असती ती इज्जत असती. आलं ध्यानात? जात असती ती इज्जत असती, आणि जात असती ती इज्जत असती. मी जाऊ का घरला? गावात किती इज्जत आहे त्याच्यावर तुमची जात. जुना शब्द आहे खानदान. काय शब्द आहे? तुम्ही खाता काय, दान देता काय, याच्या तुमची खानदान अवलंबून आहे. आता खातं नाहीत नीट धडून दान देत नाहीत. दान तर असं देतात महाराज. आता मी भागवत कथा करतो म्हणून मला माहिती आहे. बायका आम्हाला पिसा दान देतात, तुमच्याकडे देतात का? पण इमानदारीने सांगा, तुम्ही पिसा लई टिपटॉपचे देतात का? होय महाराज, भागवत करायला पिसा असे असतात. त्याला हळदीचे बोट, कुकाचे बोट, तेलाने भिजलेल्या, उदबत्त्यानं जळालेल्या, मर्री गाय बम्मन कुदान. आमच्या घरी पोतडं भरले. बायको म्हणली वय वा एवढ्या पिसाचं काय करू? मी आलं गोदडे शिव ना.
काय करते तू पिसाचं, कोणी कुण मोजा दिडीत. महाराजाचं जर लग्न झालेलं असेल तर त्याला आयराव साडी असती, पण आमच्या बायकोला साडी अशी असती, डोसकं झाकलं तर पाय उघडे, पाय झाकले तर डोसकं उघडं. ती साडी न पिसा एकी जागी राहतच नाहीत. इन तिला तीन तिला इन तिला नुसतं घर फिरेच. शेवटच्या दिवशी दक्षिणा असती, पण दक्षिणा अशी असती, कोणतीचा कोपरा गेलेला, कोणती मधातून फाटलेली. सकाळी सकाळी आमच्या गावातला माणूस पळत पळत आला, दक्षिणा दिली, पाया पाडा मिळाला. तात्या कस काय, कधीच दक्षिणा देत नाहीत. लय फिरलो गड्या, बोलला महाराज मग कुठंच चल जी चलन ती आम्हाला इमानदारीनं. गुरुजी एका गावात मला अशी नोट दिली, ती अर्धी 10ची ना अर्धी 20ची. तिथं काय पाहायला टाइम का काय, लोक दक्षिणा देऊ लागले. तिथं कसं बघा, लोक म्हणते काय लाचार महाराज आहे. इतकं लाचार नसून असलं तर दिसू तरी. पहिली गोष्ट असोत ना, मी आपलं तसंच गाडीत बसलो, नोटा खिशात घातल्या, गाडीत बसल्या, हौसानं मोजू लागलो. नेमकी नोट हातात ती आली. मी आता असंच पाहिलं. ड्रायव्हर म्हणला काय झालं महाराज. मी नोट बघ ना. आज जाऊ द्या म्हणला, एखादं गिऱ्हाईक तसं म्हणून सोडून द्या. मला नाही नोट चालवायची आपल्याला. म्हणला कुठं चलतात. मी बघ ना कुठं चलतो. दुसऱ्या दिवशी आळंदीला निघालो. रोडच्या कडीला हायवे टच किराणा दुकान होतं, त्याला म्हणलं गाडी थांबव. नोट अशी मुठीत धरली, मुठीत उघडी नाही. मला वाटलं दुकानदार धरीन गल्ल्यात टाकीन, पण ते दुकानदार आहे महाराज थोडा. मी दुकानदार 10 रुपयाची बिस्किट द्या. तिनं अशी नोट उकलून पाहिली. ते म्हणला महाराज नोट दुसरी द्या. मी चुकलं गाड्या, आता उघडं पड्या झाकणच आहे ना. ती नोट तिथं सुद्धा चालली ना. आळंदीला गेलो. आळंदीला गेले, आमच्या एक आश्रमात बाबा राहते संन्याशी. बाबाचं दर्शन घेतलं, बाबाच्या हातात ती नोट घातली. बाबानं नोट खिशात घातली, दुसऱ्या खिशात हात घातला आणि 2000ची नोट मला दिली. मला बाबाला नव्हतं, आपण फसवायला पाहिजे होतं. मला बाबा एवढे काय करायचे पैसे. राव दे माऊली, मला तरी कोण आहे तुझ्याशिवाय मागणं पुढून फुफुटवडं. म्हणलं आता बरं चालेल नाही, पण राहू ती. मला दया आली. म्हणलं बाबा मी तुम्हाला फसिलं ना राव. बाबा म्हणले काय झालं रे. म्हणलं मै नोट उकलून बघा ना. बाबा म्हणले मग मै बी उकलून पाय ना. मै तरी 2 जाग्या चिट केलेली, बाबाची 3 जाग्या, 100ची, 200ची, पुढी 2000ची. म्हणलं शाबास. माणसासोबत चॅप्टरपणा करते, सोडून द्या. देवासोबत सुद्धा चॅप्टरपणा. नारळ जर देवाला फोडून नासक निघालं तर माणसं म्हणतात नारळ देवाला इतका येडा देव आहे होय. नासक नारळ पाहून घ्याला का अक्कल खिशात ठुली ते ना. पण माणसं म्हणतात महाराज. म्हणून तुमचं आमचं समर्पण सुद्धा चांगलं असू शकत नाही जीवनात. या सागर भाऊ या. विठाला विठाला काय तुमच्या गावाचं मोठं भाग्य महाराज. आंतरराष्ट्रीय कथाकार आमचे जिवलग मित्र सागर भाऊ 12% भागवतकार आहेत, महाराष्ट्रातील प्रसिद्ध. त्यांचं आगमन आपल्या गावामध्ये झालंय. जोरदार टाळी वाजवा. कुंकून आले काय माहिती. विशाला समर्पण जीवनामध्ये चांगलं असलं पाहिजे. म्हणून म्हणले तुकोबार आहे, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. महाराज मान्य, पण देव ऋणी होतो मान्य आम्हाला. देव भक्तावर प्रेम करतो, पण आणखीन देवाकड लागतं काय.
निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची. इतक्या जर गोष्टी असत्या तर कितीही आपल्या जीवनामध्ये संकट येऊ द्या, संकट निवारण्याचं काम देव करतो. पाहू नये वास अनेकांची. आणि निष्ठा असलीच पाहिजे महाराज देवावर. आज बरेचसे तरुण मंडळी कीर्तनाला उपस्थित आहेत, नाही तर तरुण मंडळी कीर्तनाकडे येत. आज तुमचं भाग्य माझं भाग्य, सांगायला तरुण, वाजवायला तरुण, गायला तरुणच आहेत, नाही तर तरुण मुलं कीर्तनाकडे येत. आणि खरा परमार्थ महाराज तरुणांचाच आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. मी नेहमी सांगत असतो तरुणांचाच परमार्थ आहे. आलं पाहिजे महाराज. तारुण्य हे परमार्थानं शोभून दिसत असतं. जवानी आहे तरुण, काळ पाहतोय वरून, काळ आल्यावर जायचंय सगळ्यालाच मरून, मेल्यावर रडतेन शेजारी वरून वरून, मात्र तुला लागते ना पुरून. म्हणून घ्या परमार्थ करून, जा उद्धरून, पुन्हा मनुष्य जन्माला यायचं कशाला फिरून. अरे काही गेलं तरी भेटल, मात्र तारुण्य भेटणार. म्हणून तरुण मुलं आहेत तरच या महाराष्ट्राची शान आहे. तरुण आहेत जवान तरच या महाराष्ट्राच्या मातीची आहे शान. गाता भागवत ज्ञानेश्वरी या धर्म संस्कृतीवर ठेव भान, तरच उंच होईल या भारत देशाची मान. आणि उंच करायची असेल मान तर महिला मंडळी शिकवा तुम्ही लेकरायला पासाय दान, नाही तर होईल म्हातारपणी ताना ताण. नाही तर लय अवघड झाले. पोराचं वय झालंय 8, पोराचं वय झालंय 8, पोरग वरातीत नाचते ताट, त्याला शिकवा तुम्ही हरिपाठ, नाही तर लागन म्हातारपणी वाट. नसल लागून घ्यायची वाट तर त्याला दाखवा या सप्त्याची वाट, तीर्थे घडतील 360. सध्याचा काळ अवघड झालाय. शेतकऱ्याला शेती साथ देणं म्हणून शेतकरी झाले नंगाट. 10वी 12वीचे पोरं पेव पेव झाले तंगाट. आणि आता पहिलीचं पोरग म्हणते झालं झिंग 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 झिंग. म्हणून लेकरायला चांगले संस्कार लावणं काळाची गरज आहे. संस्कारच नाही राहिले. भाऊ एका गावात मला का नाही लहान लेकरांनाच फसिलो. बैठकीत जाऊन बसलो आणि पोरग मायापाशी आलं. मला म्हणलं महाराज चला आमच्या घरी चहा प्याला. मी आणलं चहा सगळेच पाजवले, तर दुसरं काहीतरी पाजवणार आहे. म्हणलं आमच्या घरी ताक आहे आणू का. पळत गेलो महाराज, ताकाचा तांब्या आणला. एक तांब्या ताक पिलं, पण पोट मोठा असल्यामुळे एका तांब्यानं काही नाही झालं. त्याला म्हणलं दुसरा तांब्या आण. पळत गेलं, दुसरा तांब्या आणला. 2 तांबे ताक पिलं, पण त्याला हळूच करून मी म्हणलं बाळू तू 2 तांबे मला ताक पाजलंस, तुझी आई तुला काय म्हणणार नाही का. ठेवला कशाला काय म्हणीन. महाराज त्याच्यात उंदीर मिळालेला होता. असा राग आला महाराज. तांब्या घेतला आणि भितडावा थोडा. तेवढ्यात ते पोरग म्हणते आई महाराजांना संडासला नाही आता तांब्या बी फोडा. म्हणजे तांबे विकायचा होता. म्हणून लेकरायला चांगले संस्कार लावणं काळाची गरज आहे महाराज. चांगले संस्कार द्या. आनंद वाटला महाराजांना. आता बरं वाटायला बी आपल्याला नाही का की दिवटे गुरुजी. नाही तर एवढं अवघड झालं तर आमचं 7-8 महिन्यामध्ये बायका सुद्धा धड बोलणं गेल्या. इतकं अवघड झालं. एके दिवशी दारात खुर्ची टाकून बसलो मी, बायको झाडून काढू लागली. आणि तिथं कुत्रं बसलं होतं. माझ्याकडे बघून कुत्र्याला म्हणाली हाड हाड. 8 महिने झालं इतकंच मारायला. आता हेच बारी